नमस्कार मित्रांनो, शिक्षण कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या संस्कृत पाठ्यपुस्तकातील द्वितीय पाठ कह का किम अभ्यासणार आहोत। पाठाला सुरुवात करण्याआधी आपण पाठाचं जे नाव आहे कह का किम याचा अर्थ समजून घेऊया। तर कह आणि का या दोन्हींचा अर्थ असतो कोण आणि किमचा अर्थ असतो काय। तर चला मग आपण सुरुवात करूया। आता जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात की कह आणि का या दोघांसाठी मी कोण हा प्रश्न वापरलेला आहे। म्हणजेच काय की जेव्हा कर्ता जो असतो तो पुल्लिंगी असतो तेव्हा आपल्याला कहा वापरायचं आहे आणि जेव्हा कर्ता स्त्रीलिंगी असतो तेव्हा आपल्याला का असं वापरायचं आहे। पण दोघांचा अर्थ एकच असतो की कोण, ठीक आहे। आणि किमचा अर्थ असतो काय। तर आता आपण या पाठाचे शब्दार्थ पाहून घेऊयात। तर आता मी शब्दार्थ वाचते। गच्छति म्हणजे जातो, उपविशति म्हणजे बसतो, उत्तिष्ठति उठतो, उत्पतति म्हणजेच उडतो, कपुतः म्हणजेच कबूतर आणि पिपीलिका म्हणजे मुंगी, चटका म्हणजे चिमणी, मक्षिका म्हणजे माशी, क्षिप्ती म्हणजे फेकतो, तिष्ठती थांबतो, भ्रमती भटकतो किंवा भ्रमण करतो, पतती पडतो, गगनम म्हणजे आकाश आणि कंदुकः म्हणजे चेंडू। शब्दार्थ एवढेच आहेत। तर आता आपण पाठाला सुरुवात करूया। तर दुसऱ्या धड्यातील पहिला टॉपिक आहे एषः किंवा साहा ह्याचा उपयोग। तर बघा इथे आहे एषः आसीमः। एषःचा अर्थ असतो हा। तर आपण काय बोलणार मराठीत, हा आसीम आहे, ठीक आहे। एषः चलती म्हणजे हा चालतो। आता खाली बघा काय लिहिलं आहे, कः चलती। कहाचा अर्थ जो असतो तो असतो कोण, तर कोण चालतो। तर त्याचं उत्तर असणार एषः आसीमः चलती म्हणजे हा आसीम चालतो। तर आता हे दुसरं चित्र बघा। सः प्रसादः। सहाचा अर्थ असतो तो, तर तो प्रसाद। सः धावती म्हणजेच तो धावतो। आता इथे बघा काय लिहिलं खाली, कः धावती। तर कः म्हणजे कोण, तर काय होणार कोण धावतो। सः प्रसादः धावती म्हणजे तो प्रसाद धावतो। आता जर तुम्ही ते क्रियापदात बघाल तर लास्टला ती लावलेला आहे। तर तुम्हाला संस्कृतमध्ये लकार टेबल असतात, काळाचे तक्ते, ठीक आहे, काळाच्या प्रत्ययाचे तक्ते। तर त्याच्यात लट लकार म्हणजे वर्तमान काळी जर असेल तर तिथे ती लावला जातो। म्हणून मी बोलते धावतो, ठीक आहे। चलती तर चालतो ह्याचा अर्थ असा असतो। आता आपण पुढे पाहूया। योगेशः धावती म्हणजेच योगेश धावतो। अर्जुनः गच्छति। गच्छति म्हणजे जातो, तर अर्जुन जातो। मेघः वर्षति म्हणजेच मेघ ढग बरसतात किंवा वर्षाव करतात। सिंहः गर्जति म्हणजे सिंह गर्जतो। या चित्रानंतर तुम्हाला पाठ्यपुस्तकात एक कृती दिलेली आहे ती पाहूया। तर कृती आहे छात्रः मंजुषाद्वयस्य सहाय्येन वाक्यानि वदन्ति। म्हणजेच काय की विद्यार्थ्यांना ह्या दोन्ही तक्त्याचे पर्याय दिलेले आहेत, त्यांच्या मदतीने वाक्य बोलायची आहेत। तर आपण काही उदाहरणं पाहूया। जसे छात्रः लिखति म्हणजेच विद्यार्थी लिहितो। दुसरं शुनकः खादति म्हणजे शुनकः म्हणजे कुत्रा, तर कुत्रा खातो। तिसरं मयूरः नृत्यति म्हणजेच मोर नाचतो। आणि चौथं आहे बालकः खेलति म्हणजे मुलगा खेळतो। तर अशी काही 10 ते 15 वाक्य तुम्ही या टेबलवरून तक्त्यांवरून बनवू शकतात। तर तुमच्या पुस्तकात हा भाषा अभ्यास दिलेला आहे, ज्याच्यात लिहिलं आहे चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत म्हणजेच चित्र पाहून वाक्य लिहा।
तर आता आपण एक एक चित्र पाहूया आणि त्याच्यावर वाक्य बनवूया. तर पहिल्या चित्रात एक विद्यार्थी जो आहे तो लिहत आहे. तर विद्यार्थी म्हणजे छात्र हा आणि लिहितो म्हणजे लिखती. तर आपण लिहिणार छात्र हा लिखती. तर या चित्रामध्ये उंदीर खात आहे. तर आपण लिहिणार मूषकः. उंदीरला काय बोलतात? मूषकः. तर मूषकः खादती. आता या चित्रामध्ये हत्ती चालत आहे. तर आपण लिहिणार गजः चलती. आता इथे माकड जे आहे ते एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर झाडाच्या उडी मारते. तर तुम्ही काय बोलू शकतात? माकड म्हणजे मर्कटः आणि उडी मारण्यासाठी तुम्ही उत्पलवती किंवा कुर्दती हे दोन वापरू शकतात. तर मी बोलू शकते की मर्कटः कुर्दती किंवा मर्कटः उत्पलवती. तर आतापर्यंत आपण द्वितीय पाठातील पहिला भाग बघितला जो होता एषः आणि सः. हे आपण तेव्हा वापरतो जेव्हा कर्ता जो असेल तो पुल्लिंगी रूपी असेल. तर आता आपण बघतोय एषा आणि सा ह्याचाच अर्थ जेव्हा कर्ता जो आहे तो स्त्रीलिंगी आहे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? एषा म्हणजे ही आणि सा म्हणजे ती. ठीक आहे. तर आपण कसं बोलणार? एषा निलिमा म्हणजे ही निलिमा. एषा गायती म्हणजे ही गाते. का गायती? काचा अर्थ काय आहे इथे? कोण आहे. तर कोण गाते. तर उत्तर काय येणार? एषा निलिमा गायती. आता आपण दुसरं चित्र पाहूया. आता या चित्रात बघा काय लिहिलं आहे? सा स्वाती म्हणजेच ती स्वाती. सा नृत्यती म्हणजेच ती नाचते. का नृत्यती म्हणजे कोण नाचते. सा स्वाती नृत्यती म्हणजे ती स्वाती नाचते. तर तुमच्या पाठ्यपुस्तकात तुम्हाला ही दोन चित्र दिलेली एषा आणि साचा अभ्यास करण्यासाठी. आता त्याच्याखाली एक कृती दिलेली आहे ती काय आहे ते आपण वाचूया. आता ही जी कृती आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते की त्याच्यात काय सांगितलं आहे. छात्रः स्वसमीपे दूरे उपविष्टस्य मित्रस्य विषये वाक्यं वदति. छात्रः म्हणजे विद्यार्थी, स्वसमीपे म्हणजे स्वतःच्या जवळ, दूरे म्हणजे दूर, उपविष्टस्य म्हणजे बसलेल्या, मित्रस्य म्हणजे मित्राच्या, विषये म्हणजे विषयी, वाक्य वदती म्हणजे वाक्य बोलतील. म्हणजे विद्यार्थी जे आहे ते स्वतःच्या जवळ बसलेल्या किंवा दूर बसलेल्या मित्राविषयी वाक्य बोलणार आहेत या कृतीमध्ये. यथा म्हणजे जसे त्या लोकांनी सांगितलं. एषः सुभाषः उपविशती म्हणजे जसं हा सुभाष बसतो. ठीक आहे. सः संकेतः हस्ती तो संकेत हसतो. एषा नीता लिखती म्हणजे ही नीता लिहिते. सा सुवर्णा चलती म्हणजे ती सुवर्णा चालते. अशी काही वाक्य विद्यार्थ्यांनी बनवायची आहेत मित्राविषयी आणि ती बोलायची आहेत. तर ही कृती आहे. आता आपण भाषाभ्यास काय आहे तो बघूया. तर भाषाभ्यासमधील पहिला प्रश्न काय आहे की मंजुषायाः सहाय्येन वाक्यानि रचयत. म्हणजे जो खाली तुम्हाला तक्ता दिलेला आहे, जे शब्द दिलेले आहेत त्यांचा उपयोग करून तुम्हाला वाक्य रचायचे आहेत. तर जर तुम्ही बॉक्स व्यवस्थित बघाल तर जिथे हरिण, गायकः ही सगळी जी आहेत ती पुल्लिंगी नामं आहेत. चटका, पिपिलिका ही सगळी स्त्रीलिंगी नामं आहेत आणि वदती, पश्यती ही सगळी क्रियापदं आहे. तर तुम्हाला एक पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगीपैकी एक नाव घ्यायचं आहे आणि एक क्रियापद घ्यायचं आहे आणि यानुसार तुम्हाला काय करायचं आहे? वाक्य जे आहे ते रचायचं आहे. तर उदाहरण काय घेऊ शकतो आपण? जसं हरिणः खादती म्हणजे हरिण खातो. ठीक आहे. चटकाः चलती. ठीक आहे. म्हणजे जी मुंगी आहे ती चालते. आणि जेव्हा तुम्ही ही वाक्य बनवाल तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की कर्ता जो आहे तो पुल्लिंगी आहे किंवा स्त्रीलिंगी याचा कोणताही परिणाम क्रियापदावर होत नाही. म्हणजेच काय की तुम्ही मराठीत बघाल तर तो लिहतो आणि ती लिहते असतं. बरोबर आहे. म्हणजे इथे लिहतो आणि लिहते हे जे आहे ते क्रियापदात फरक झालेला आहे. पण संस्कृतमध्ये तसं नसतं. भलेही करता पुल्लिंगी स्त्रीलिंगी काही असो पण जे क्रियापद आहे ते दोघांना सेमच लागणार आहे. दुसरा प्रश्न काय आहे की चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत म्हणजे चित्र पाहून वाक्य लिहा.
आता जर तुम्ही पहिल्या चित्रात पाहिलं तर ही जी मुलगी आहे ती एक विद्यार्थिनी आहे. तर तुम्ही काय वाक्य बनवू शकतात की ही विद्यार्थिनी आहे. तर संस्कृतमध्ये कसं लिहिणार, एषा छात्रा अस्ति किंवा एषा विद्यार्थिनी अस्ति. अस्ति नाही लिहिलं तरी चालेल. किंवा मग तुम्ही असंही लिहू शकतात की छात्रा हसती, म्हणजे ती हसत आहे. ठीक आहे. तर आता ह्या चित्रात जर तुम्ही बघितलात तर इथे एक महिला चालताना दिसत आहे. तर तुम्ही काय लिहिणार, महिला चलती किंवा एषा महिला चलती. आता या चित्रामध्ये शिक्षिका ज्या आहेत त्या शिकवता आहेत. तर तुम्ही वाक्य कसं बनवाल, तर लिहिणार एषा शिक्षिका अध्यापयती. पण आता जर तुम्हाला अध्यापयती वगैरे सारखे शब्द नाही आठवले तर तुम्ही काय लिहू शकतात की सहा किंवा एषा शिक्षिका वदती, म्हणजे बोलत आहेत. ठीक आहे. जे तुम्हाला इझी वाटतं ते तुम्ही लिहू शकतात. तुम्ही वदती, उपदेशती, ठीक आहे, असे शब्द वापरू शकता. आता इथे मुंगी खात आहे. तर आपण काय लिहिणार, मुंगीला बोलता पिपीलिका. जर आपण वाक्य कसं बनवणार, एषा पिपीलिका खादती. जर तुम्हाला एषाच्या जागी सहा लिहायचं आहे तर तुम्ही सा पण लिहू शकतात. एषा आणि सा तुम्हाला दोन्ही नाही लिहायचं आहे तर तुम्ही दोन्ही नाही लिहिलं तरी चालेल. तर आता आपण पाहणार आहोत एतत आणि तद. एतत म्हणजे हे आणि तद म्हणजे ते. तर आता या चित्राच्या बाजूला तुम्ही पाहू शकतात काय लिहिलं आहे, एतत फलम, म्हणजेच काय, हे फळ. एतत पतती म्हणजेच काय, एतत पतती म्हणजे हे पडते. किम पतती, किम म्हणजे काय, तर काय पडते. एतत फलम पतती म्हणजेच काय, हे फळ पडते. आता आपण पुढचं चित्र पाहूया. तत् कमलम म्हणजे ते कमळ. तत् विकसती म्हणजेच काय, ते फुलते. किम विकसती म्हणजे काय फुलते, तर तत् कमलम विकसती म्हणजे ते कमळ फुलते. तर आता आपण एतद आणि तद विषयी काय कृती दिलेली आहे ती पाहूया. कृती आहे, क्रियापदम योजयित्वा छात्राः वाक्यानि वदन्ति. म्हणजेच काय, क्रियापद म्हणजे क्रियापद, योजयित्वा म्हणजे योजून, छात्रा हा, आता इथे छात्रा नाही दिले, छात्रा हा लिहिलं, म्हणजे अनेक विद्यार्थींविषयी ते लोक बोलत आहेत. वाक्यानी वदंती अनेक वचन आहे म्हणून इथे ती नाही लागलं आहे, अंती लागलेला आहे म्हणून ते वदंती झालेलं आहे. तर क्रियापद योजायचं आहे, आपल्याला क्रियापद लिहायचं आहे आणि विद्यार्थ्यांना ते वाक्य म्हणायचं आहे. तर या चित्रात पंखा जो आहे तो फिरतो आहे. पंख्याला संस्कृतमध्ये व्यजनम बोलतात, जे त्यांनी लिहून दिलं. आता आपल्याला क्रियापद लिहायचं आहे. आता तुम्ही पंखा फिरतो म्हणा, चालतो म्हणा, तर इथे संस्कृतमध्ये पण अनेक अशी क्रियापदं आहेत जी तुम्ही इथे लावू शकता. जसं भ्रमती, परिभ्रमती, चलती. ठीक आहे, ते तुमच्यावर आहे की तुम्ही काय लिहितात. तर मी इथे लिहिणार आहे व्यजनम परिभ्रमती. तर या चित्रामध्ये जे लहान बाळ आहे, तर लहान बाळाला संस्कृतमध्ये अपत्यम बोलतात. तर ते अपत्य जे आहे ते काय करते, हसत आहेत. आपण काय लिहिणार, अपत्यम हसती. तर या चित्रामध्ये पाणी जे आहे ते वाहत आहे, तर आपण लिहिणार जलम वहती. रेलयानम लिहिलं, इथे जी ट्रेन आहे ती धावते, तर आपण काय लिहिणार, रेलयानम धावती. आता तुम्हाला चलती लिहायचं आहे तर तुम्ही लिहू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता तुम्हाला तुमच्या पुस्तकात एक क्रीडा दिलेली आहे, एक खेळ दिलेला आहे, तो बघूया काय आहे. शिक्षकः एकेकम शब्दम वदती म्हणजे शिक्षक एक एक शब्द बोलतील. शब्दस्य लिंगम ज्ञात्वा छात्राः क्रियां कुर्वन्ति म्हणजे शब्दाचे लिंग ओळखून विद्यार्थी क्रिया करतील. म्हणजे शब्द पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुंसकलिंग आहे ते ओळखून. यथा म्हणजे जसे, यदि पुल्लिंगी शब्दः तर्हि छात्राः हस्तम उपरी कुर्वन्ति म्हणजे जर पुल्लिंग शब्द असेल तर छात्रा म्हणजे विद्यार्थी काय करतील, आपला हात वरती करतील. यदि स्त्रीलिंग शब्दः तर्हि तालिका वादनम, जर शब्द स्त्रीलिंगी असेल तर सगळे टाळ्या वाजवतील. यदि नपुंसकलिंग शब्दः तर्हि ओम इति ध्वनिः म्हणजेच काय की जर शब्द नपुंसकलिंग असेल तर आपण ओम असं उच्चारण करणार.
काही शब्द दिलेले आहेत. तर जर पुल्लिंगी असेल तर हात वरती करायचा आहे, स्त्रीलिंगी असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत आणि नपुसकलिंगी असेल तर ओम हा ध्वनी म्हणायचा आहे. मी काय शब्द वाचून तुम्हाला दाखवत नाही आहे. तर आता आपण एतद आणि तत्चा भाषाभ्यास काय दिला आहे तो पाहूया. तर आता तुम्ही एतद आणि तत्चा भाषाभ्यास पाहत आहात, जिथे पहिला प्रश्न आहे योग्य स्तंभेषु शब्दानं लिखत. तुम्हाला तिथे 3 स्तंभ दिलेले आहे, सहा, सा आणि तत्. तिथे तुम्हाला योग्य शब्द टाकायचा आहे. जर शब्द पुल्लिंगी असेल तर तो सहामध्ये जाईल, जर शब्द स्त्रीलिंगी असेल तर तो सामध्ये जाईल आणि जर शब्द नपुसकलिंगी असेल तर तो तत्मध्ये जाईल. ठीक आहे. सहा म्हणजे तो, सा म्हणजे ती आणि तत् म्हणजे ते. ठीक आहे. तर आधी आपण बघूया की सहामध्ये म्हणजे पुल्लिंगी कोणकोणते शब्द आहेत ह्या चार्टमध्ये. तर सहामध्ये येणार चंद्र, अश्व आणि वृद्धाः. ठीक आहे. कारण की आपण बोलताना कसं बोलतो की तो चंद्र किंवा अश्व म्हणजे घोडा तर तो घोडा आणि वृद्ध म्हणजे म्हातारा तर तो म्हातारा. ठीक आहे. तर हे सगळे सहामध्ये येणार. आता आपण पाहूया सामध्ये कोणकोणते येणार आहे. इथे सगळे स्त्रीलिंगी शब्द येतील. तर सामध्ये येतं लता म्हणजेच वेल, तर आपण काय बोलणार ती वेल. शाटिका, शाटिका म्हणजे साडी तर ती साडी. पेटिका तर ती पेटी आणि पादरक्षा म्हणजेच चपला तर ती चप्पल. ठीक आहे. म्हणून इथे पादरक्षा मी स्त्रीलिंगीमध्ये टाकले. आता आपण पाहूया की तत्मध्ये कोणकोणते येतील. तर अर्थातच जे सगळे उरलेले शब्द आहेत ते तत्मध्ये येतील, पण ते काय येणार आहे ते मी तुम्हाला समजवते. तर नपुसकलिंगी शब्द म्हणजे तत्मध्ये काय आलं आहे तर पत्र म्हणजेच ते पत्र म्हणून मी इथे घातलं आहे. तत्चा अर्थ ते असतो ना, तर ते पत्र. गृहम म्हणजे ते घर, विमानम म्हणजे ते विमान आणि दुग्धम म्हणजे ते दूध आपण बोलतो, म्हणून हे नपुसकलिंगीमध्ये आहे. तर दुसरा प्रश्न काय की प्रश्न निर्माण कुरुत म्हणजे प्रश्न निर्माण करा. यथा म्हणजे जसे, मृगः धावती, मृगः म्हणजे हरिण तर हरिण धावते. ठीक आहे. कः धावती म्हणजे कोण धावतो तर हरिण धावतो असं उत्तर येतं. तर आपण इथे प्रश्न काय बनवला कहा. तसंच तुम्हाला इकडे काही वाक्य दिलेली आहेत, त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत. तर पहिलं वाक्य काय दिलं आहे की छात्र हा लिखती आणि ह्याच्यावरून प्रश्न तयार करायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न तयार करताना कर्ता बघायचा आहे. तर कर्ता काय आहे छात्र हा. तर छात्र हा जो शब्द आहे तो पुल्लिंगी आहे. छात्राचा अर्थ असतो विद्यार्थी. ठीक आहे. तर विद्यार्थी लिहितो. तर आपण कहा, का किंवा किम याच्यापैकी काय लावणार, कारण की आपल्याला प्रश्न काय बनवायचा आहे की कोण लिहितो. तर कोणसाठी काय आहे, एक तर कहा किंवा का. पण जर इथे कर्ता पुल्लिंगी आहे तर आपण काय लावणार कहा. तर आपलं उत्तर काय येणार कहा लिखती. तर प्रश्न निर्माण करताना तुम्हाला प्रश्न तर तुम्ही बरोबर निर्माण केला, पण एक आणखीन गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे की जेव्हा पण तुम्ही प्रश्न निर्माण कराल त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह तुम्हाला देणं महत्त्वाचं आहे, नाही तर तुमचे मार्क्स जाऊ शकतात. तर चला आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. दुसरं वाक्य जे आहे ते आहे फलम पतती म्हणजेच काय की फळ पडते. तर आपण काय बोलणार कोण पडते की काय पडते. तर आपण लिहिणार काय पडते. तर कायसाठी आहे किम. तर आपलं उत्तर काय येणार आहे किम पतती. आता तिसरं जे वाक्य आहे ते आहे बालिका गायती. बालिका म्हणजेच मुलगी तर मुलगी गाते. तर आपण प्रश्न काय बनवणार की कोण गाते. तर इथे जी बालिका आहे ते स्त्रीलिंगी आहे, कर्ता जो आहे तो स्त्रीलिंगी आहे, म्हणून आपण काय लिहिणार का गायती. ठीक आहे. चौथं जे वाक्य आहे ते आहे मर्कटः खादती म्हणजेच काय की माकड खातो. तर आपण काय विचारणार कोण खातो. तर इथे येणार कः खादती. आता पाचवं जे वाक्य आहे ते आहे ईशा पश्यती. आता ईशा कधी वापरतो, आपल्याला म्हणायचं असेल ही म्हणजे स्त्रीलिंगी असेल करता तेव्हा आपण ईशा वापरतो. तर इथे काय येणार आहे कोण पाहते. ठीक आहे. ईशा पश्यतीचं काय होणार कोण पाहते. तर येणार प्रश्न काय निर्माण होणार का पश्यती. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया.
तर हा जो प्रश्न आहे तो फक्त आमोदवाल्यांसाठी आहे, म्हणजे ज्यांचं पूर्ण संस्कृत आहे त्यांच्यासाठी हा तिसरा प्रश्न आहे. आनंदवाल्यांना हा प्रश्न नाही आहे. पण याच्या पुढेही मी पठत बोधत जे आहे ते समजवणार आहे, जे आमोद आणि आनंद या दोघांनाही आहे. तर प्लीज आनंदवाल्यांनी स्किप करून पुढे तुम्ही पाहू शकतात की पठत बोधत काय आहे ते. तर प्रश्न काय आहे की तालिकातः शब्दान चित्वा कथां पूरयत. म्हणजे तुम्हाला इथे काही शब्द दिलेले आहेत, ते तुम्हाला त्या रिकाम्या जागी भरायचे आहेत. ठीक आहे, आणि कथा जी आहे, गोष्ट जी आहे ती पूर्ण करायची. तर तुम्ही इथे पाहू शकतात की मी इथे जे शब्द होते त्यांना रिकाम्या जागी भरलेला आहे आणि त्याच्यानंतर गोष्ट जी आहे ती तयार झालेली आहे. आपण एकदा गोष्ट पहिली ओळ काय आहे की एकः डॅश अतीव तुर्षातः. म्हणजे एक डॅश खूप तहानलेला. तर काय कोण होतं तहानलेलं? तर कावळा. म्हणून इथे येणार काकहा. सह अत्र तत्र म्हणजे तो इकडे तिकडे, तर काय होणार? फिरत होता. म्हणून इथे मी लिहिते भ्रमती. किंतु जलम नास्ति म्हणजे परंतु जल नव्हते, पाणी नव्हते. सहा वने एकम घटम डॅश. तर म्हणजे त्याने वनात एक घट पाहिला, म्हणून इथे लिहिलं पश्यती. किंतु घटे जलम अल्पम. पण मडकं जे होतं त्याच्यात पाणी जे होतं ते कमी होतं. सहा खिन्नम भवती म्हणजे खिन्न म्हणजे दुखी, तर तो दुखी झाला. सह घटस्य समीपे पाषाणखंडान पश्यती. त्याने घट म्हणजे मडक्याच्या जवळच काय बघितलं? एक दगड बघितले. तर अनेक दगड त्याने बघितले. सहा एकेकम पाषाणखंड घटे. आता त्याने काय केलं? एक एक दगड घेऊन त्याने हे मडकं जे होतं त्याच्यात टाकायला सुरुवात केली. म्हणून मी इथे लिहिले क्षिपती. तेन जलम उपरी आगच्छती म्हणजे त्याचे जे पाणी होते ते वरती आले. काकः जलम पिबती म्हणजेच कावळ्याने ते पाणी पियाले. आणि संतुष्टः च भवती म्हणजे भवतीचा अर्थ असतो झाला आणि संतुष्ट झाला. आता आपण पठत बोधत पाहूया. पठत बोधत. पठत म्हणजे वाचा आणि बोधत म्हणजे शिका. तर इथे अत्र म्हणजे इथे, तत्र म्हणजे तेथे, कुत्र म्हणजे कोठे. ठीक आहे. तर आता इथे खाली एक चित्र दिलं आहे आणि त्या चित्राखाली काही वाक्य दिले ती आपण पाहूया. तर पहिलं वाक्य काय आहे? शुनकः अत्र. शुनकः म्हणजे कुत्रा, तर शुनकः अत्र म्हणजे कुत्रा येथे. बालिका अत्र म्हणजे बालिका येथे, बालिका म्हणजे मुलगी येथे आहे. कंदुकः कुत्र. कंदुकः म्हणजे चेंडू बॉल, तर बॉल कोठे आहे. कंदुकः अत्र म्हणजेच बॉल येथे आहे. पर्वतः तत्र म्हणजेच पर्वत तेथे आहे. वृक्षः तत्र म्हणजेच झाड तेथे आहे. नदी कुत्र म्हणजे नदी कोठे आहे. नदी तत्र म्हणजे नदी तेथे आहे. वायुः कुत्र. वायू म्हणजे हवा कोठे आहे, तर वायुः सर्वत्र म्हणजे हवा सगळीकडे आहे. प्रकाशः कुत्र म्हणजे प्रकाश कोठे आहे, तर प्रकाशः सर्वत्र म्हणजे प्रकाश सगळीकडे आहे. आता या सगळ्या वाक्यानंतर त्यांनी खाली एक वाक्य दिलं आहे. बालिका कंदुकः शुनकः च एकत्र म्हणजेच मुलगी, चेंडू, कुत्रा हे सगळे एकत्र आहेत. गृहम वृक्षः च एकत्र म्हणजे घर आणि झाड एकत्र आहेत. ठीक आहे. आता त्या लोकांनी लिहिले वदत. वदत म्हणजे म्हणा किंवा बोला. अत्र म्हणजे येथे. तत्र म्हणजे तेथे. कुत्र म्हणजे कोठे. अन्यत्र म्हणजे अन्य ठिकाणी. सर्वत्र म्हणजे सगळीकडे. आणि एकत्र म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की एकत्र. तर ह्या दुसऱ्या धड्यात कह का की मध्ये एवढंच होतं. आय नो हा व्हिडिओ खूप लेंदी झालेला आहे, पण मी या व्हिडिओमध्ये सगळं काही कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाषा अभ्यास पण शिकवलेला आहे. तरीही तुम्हाला काही डाऊट्स असतील याच्यात तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच देईन. आय होप की या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला शिकवलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल. ही जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. मी त्याची उत्तरं नक्कीच देईन.
आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओखाली लाईक बटन दाबा, हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा आणि शिक्षण कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.